नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत ड्रायफ्रूटच्या लाडूची रेसिपी। हे लाडू आपल्या हेल्थसाठी म्हणजे ओव्हरऑल हेल्थसाठी खूपच गुणकारी आहेत। तो तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा करून पहा। साहित्य पाहूया। इथे मी मखाना घेतला 1 वाटी, 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम, अक्रोड, ते सनफ्लावर सीड्स 1 वाटी, पंपकिन सीड 1 वाटी, बेदाणे घेतले अर्धी वाटी, चिया सीड आणि फ्लॅक्स सीड। मी आवडीनुसार याच्यातला ड्रायफ्रूट कमी जास्त करू शकता इथे। आणि इथे मी पाव किलो घेतलेले आहेत खजूर। याला मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे व्यवस्थित, याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता पॅन मध्ये मी तूप घातले 1 चमचा। आता त्याच्यामध्ये आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते सगळे आपण इथे व्यवस्थित आपण याला रोस्ट करून घेऊया। जास्त आपल्याला याला भाजायचे नाही, जस्ट तुपावरती 1-2 मिनिटं आपल्याला सगळे हे ड्रायफ्रूट्स आणि जे सीड्स आहे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे। पाहू शकता इथे तुम्ही टप्प्याटप्प्यामध्ये पण ह्याला रोस्ट करू शकता, पण मी इथे सगळं एकत्रच केलेलं आहे ड्रायफ्रूट्स आणि आपले सगळे सीड्स। आता हे झालेलं आहे। आता त्याच पॅन मध्ये मी मखाना घेतला आहे, त्याला जस्ट 1-2-4 मिनिटं ह्याला परतून घेऊया आपण। जसे 1-2-4 मिनिटं ह्याला परतून घ्यायचे। आता इथे मी 1 वाटी ओट्स घेतलेले आहेत, आपले जे मार्केटमध्ये नेहमी मिळतात ते व्हाईट्सवाले ओट, ते घेतलेले तिथे मी। तुम्ही ओटची क्वांटिटी हवं डबल करू शकता। इथे मी 1च वाटी घेतले। आता पुन्हा मी त्याच पॅन मध्ये 2 चमचे तूप घालते। इकडे मी डिंक घेतलेले आहे, 2 मूठची डिंक घेतलेले इथे मी। जर डिंक तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही ह्याला नाही घालू शकता, कारण ह्याच्यामुळे डिंकामुळे लाडवाला टेस्ट एकदम छान येते, मीन्स एक क्रिस्पीनेस येतो लाडवामध्ये। सो ह्याच्यात मी डिंक घातलेले आहे। तुम्हाला नसेल आवडत तुम्ही हे स्किप करू शकता। आता आपण जे आपण खजूर घेतलेले बिया काढून व्यवस्थित, आता ह्याला जस्ट तुपावरती आपल्याला 1-2-4 मिनिटं परतून घ्यायचे। जस्ट ह्याला आपण सॉफ्ट करून घ्यायचे व्यवस्थित। नंतर आपण ह्याला मिक्सरमधूनच ह्याला आपण ग्राइंड करणार आहोत, पण आता जस्ट ह्याला तुपावरती आपण 2 मिनिटं ह्याला मस्त रोस्ट करून घेऊया इथे, म्हणजे थोडे ते सॉफ्ट होतात। इथे आता मी याला प्लेटमध्ये काढून ठेवलं आहे। आता हे थोडं थंड झाल्यावर आपल्याला थोडं याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। एकदम बारीक पावडर नाही करायची, थोडंसं ह्याला दाणेदारच ठेवायचं आहे ते। त्याच्यानंतर मी हे ओट्स आणि मखाना ह्याला पण असं दरदरीतच मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं, एकदम पावडर नाही केली याची, कारण लाडवामध्ये ते थोडंसं एक क्रंचीनेस छान लागतो। आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करायचे, छान असं व्यवस्थित एकत्र करून घेऊया इथे आपण। तुम्हाला लाडवामध्ये जर कोणतं ऑप्शन म्हणजे नसेल आवडत एखादं ड्रायफ्रूट किंवा सीड, तुम्ही हे इथे रिमूव्ह करू शकता। तुम्ही या लाडवामध्ये सुकं खोबरंही तुम्ही थोडंसं भाजून घातल्यानं ती चवीला खूप छान लागतं। आता हे डिंक मी ह्याला हातानेच असं क्रश करून घेते, एकदम पीठ नाही करायचं आहे, थोडं हाताने जस्ट एक क्रश करून घ्या, म्हणजे त्याचा एक क्रंच तुम्हाला लाडवामध्ये लागेल, छान लागेल टेस्टला। इथे मी खजूर पण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, बऱ्यापैकी सॉफ्ट मस्त झालेलं आहे इथे। आता हे खजूर आपल्याला या सगळ्या पावडरमध्ये ॲड करायचं आहे। दोन बॅचेसमध्ये मी खजूर हे मिक्सरला लावून घेतलेले। आता थोडं छान इथे बाइंडिंग यावं म्हणून मी इथे 1-2-4 चमचे तूप घातलेलं आहे। त्याला असं छान आता एकजीव करून घेऊया आपण मस्त।
ही प्रोसेस मेन इम्पॉर्टंट. इकडे मिक्सिंग ही इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. सगळं असं छान एकत्र करायचं आहे म्हणजे व्यवस्थित लाडूला एक छान टेस्ट आणि मस्त बाइंडिंग येतं. थोडी टाईम टेकिंग प्रोसेस आहे पण गरजेची आहे. हिला छान असं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एक असं व्यवस्थित बाइंडिंग येईपर्यंत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. इथे सगळे लाडू पाहू शकता आपले रेडी झालेले आहेत. ॲक्च्युली तो लाडू वळतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं घ्यायचा राहून गेला. इथे पाहू शकता आपण लाडू मस्त येते रेडी झालेले आहेत आपले. हे लाडू एक 20-25 दिवस आरामात राहतात. तुम्ही छान स्टोर करून ठेवायला स्टीलच्या डब्यात व्यवस्थित एक 20-25 दिवस व्यवस्थित टिकतात. येते रोज एक लाडू खाल्ला मस्त छान टेस्टी. आपल्या ओव्हरऑल खरंच हेल्थसाठी हे लाडू खूप इम्पॉर्टंट आहे. आपण असं ड्रायफ्रूट्स सीड्स दिवसा डेली सकाळी खायला नेहमी राहून जातं मला तरी. सो मी हे लाडू करून ठेवलेले आहेत म्हणजे रोज एक सकाळी ऑफिसला जाताना लाडू आपण खाल्ला की नो टेन्शन. पाहू शकता ते लाडू मस्त झालेले आहेत. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती. थँक्यू.